गंगापूर तालुक्यातील कानडगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर गंगापूर पोलिसांनी कारवाई करत जेसीबी ट्रॅक्टर व 2 टिप्परसह तब्बल 47,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। प्रकरणात चौघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार 16 मे रोजी रात्री 2:30 वाजेच्या सुमारास कानडगाव शिवारातील गायराम परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला व मुद्देमाल हस्तगत केला। या प्रकरणात पोलीस अंमलदार भागवत भाऊसाहेब खाडे वय 35 वर्षे यांनी फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणात त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाबूलाल शेख राहणार कानडगाव फाटा, विशाल राजेंद्र आरगडे राहणार भेंडाळा, जयराम बाबासाहेब पानकडे राहणार भिवधनोरा आणि सागर भीमराज लाड राहणार फुलेनगर गंगापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी विना क्रमांकाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर, एक जेसीबी, अशोक लेलँड कंपनीचा टिप्पर व आयशर कंपनीचा टिप्पर असा एकूण 47,93,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। दोन्ही टिप्परमध्ये अंदाजे 3 ब्रास वाळूही आढळून आली। प्रकरणात गंगापूर पोलिसात गौण खनिज व भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकरणाचा अधिक तपास अंमलदार प्रधान हे करीत आहेत।